अनपेक्षित प्रेम भाग 12. सगळे फिरायला बाहेर पडले. सगळेच भारी खुश होते. सोनल, ती फुले बघ किती सुंदर आहेत. जांभळा रंग, आकारही किती छान आहे. पायल सोनलला फूल दाखवत म्हणाली. वासही चांगला असावा, चल बघूया, सोनल म्हणाली. दोघी पटकन त्या फुलांच्या ताटव्याकडे गेल्या. दोघींनी पटापट ती फुले तोडली. त्याचवेळी महेंद्रसिंहाचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि तो कडाडला. फेकून द्या ती फुले. पायल आणि सोनल त्या आवाजाने दचकल्या. त्या महेंद्रसिंहाकडे आश्चर्याने पाहू लागल्या. फुले टाका ती म्हणत महेंद्रसिंह त्या दोघींच्या जवळ पोहोचला. अतिशय विषारी आहेत ही फुले. वास नाही ना घेतला? काळजीने त्याने विचारले. नाही, दोघे एकदम म्हणाल्या. नशीब आमचे. फेका ती फुले आणि हात धुवून घ्या. वास घेतला असता तर 5-10 मिनिटात बेशुद्ध झाला असतात तुम्ही. ओ हॉरिबल. सोनलने आणि पायलने हातातली फुले झटकन टाकून दिली. दोघी नदीकडे धावल्या. त्यांच्या मागे देवीदास आणि किरणही गेला. दोघींनी खळाळून हात धुतले. देवीदास म्हणाला, दादासाहेबांनी आधीच सूचना केली होती. त्यांना विचारल्याशिवाय कोणते फूल तोडू नका, कोणतेही फळ खाऊ नका. विसरलात? सॉरी बाबा, सॉरी. यापुढे लक्षात ठेवू, पायल म्हणाली. सर्वांनी थोडा वेळ सृष्टीचा आस्वाद घेतला. महेंद्रसिंह अधूनमधून माहिती देत होता, सूचना करीत होता. आता निघूया परत. कदाचित पाणवठ्यावर इतर प्राणी बघायला मिळतील. सगळेजण परतले. माधू रात्रीचा स्वयंपाक करण्यात गुंग होता. अजून अंधार पडायला वेळ होता. लक्ष ठेवून राहा, नक्कीच तुम्हाला प्राणी दिसतील. आपापसात चर्चा करतानाही सर्वांचे लक्ष खाली वळत होते. त्यांना जास्ती प्रतीक्षा करावी लागली नाही. गव्यांचा कळप पाणवठ्यावर येत होता. सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर स्थिरावले. दादासाहेब, केवढा मोठा कळप आहे. हो, गवे कळपांनी राहतात. दादासाहेब, तुम्ही म्हणालात तसे मोठाले गवे आहेत तर, किरण म्हणाला. खरोखरी 6-6.5 फूट उंच आणि तेवढेच धिप्पाड गवे होते त्या कळपात. लहानही गवे होते. नेहमीप्रमाणे वैभव त्याच्या कॅमेऱ्याच्या डोळ्यातून हे सर्व पाहत होता. महेंद्रसिंहाने आपली दुर्बीण देवीदासला दिली आणि मग प्रत्येकाने त्या दुर्बिणीतून गव्यांना चांगले न्याहाळले. सर्वांनाच तो प्रसंग अगदी वेगळा वाटत होता. जंगलातले वन्यजीवन समक्ष पाहतो याचा आनंदही होत होता. थोड्या वेळाने गवे निघून गेले. दादासाहेब, आता अंधार पडेल. त्यानंतर आपण काही पाहू शकणार नाही. हो, पण आपल्याला त्यांच्या काही हालचाली, चित्कार नक्कीच ऐकू येतील. त्यावरूनही लक्षात येते कोणता प्राणी पाणवठ्यावर आलाय. दादासाहेब, यू आर ग्रेट, किरण भारावून म्हणाला. महेंद्रसिंहाच्या ओठावर हसू आले. तो म्हणाला, एखाद्या गोष्टीची आवड आणि धाडस असले की सगळं जमून येतं. दादासाहेब, तुमच्यामुळे आम्हाला जंगल समजले. चुकता आहात तुम्ही. अजून तुम्हाला जंगल समजलेले नाही. तुम्ही फक्त वरवरचे थोडेसे ज्ञान मिळवले आहे. जंगल एवढ्या सहजासहजी समजत नाही. जंगलाची स्वतःची एक भाषा असते, एक लिपी असते. ती समजून घेणे अवघड आहे. त्यासाठी अभ्यासू वृत्ती, सहनशीलता, वेळ, धाडस, चिवटपणा लागतो. इथली प्रत्येक वनस्पती फार वैशिष्ट्यपूर्ण असते. काही दुर्मिळ, काही औषधी, विषारी असते. अगणित पक्षी, त्यांची वैशिष्ट्ये, प्राणी, माती, पाणवठे, अजून बरेच काही समजून घ्यावे लागते. आम्ही कित्येक वर्ष झाली जंगलात फिरतो आहोत. तरीही आम्ही दावा करणार नाही की आम्हाला पूर्ण जंगलाची माहिती झाली आहे किंवा जंगल समजले आहे. मला मोर बघायचे आहेत. मिळतील बघायला? पायलने विचारले. मोर पाहायचे तर पहाटेची वेळ सर्वोत्तम. तसे संध्याकाळी रातथाऱ्याला एकत्र येणारे मोर पाहता येतात. मोरांची रातथाऱ्याची झाडं ठरलेली असतात आणि इथे जवळच त्यांची रातथाऱ्याची झाडे आहेत. आता रात्री गेलो आपण तर बघायला मिळतील. रात्री नको, पहाटेच बघूया, पायल आनंदून म्हणाली. पहाटेचं जंगल काही वेगळंच असतं. आम्हाला ते खूप आवडतं, महेंद्रसिंह मनापासून म्हणाला. रात्रीचे साधे जेवण जेवून सगळे गप्पा मारायला बसले. दादासाहेब, एखादा प्रसंग सांगा ना, मजेशीर असलेला, सूरज म्हणाला. तसे बरेच प्रसंग आहेत. प्रत्येक वेळी नवीन काही ना काही जंगलात शिकायला मिळते आणि प्रत्येक वेळी काही ना काही घडतेच घडते. एक गंमत सांगतो. आम्ही मित्र जंगलात आलो होतो. शिकारही चांगली मिळाली होती. माधूनी जेवण बनवलं. आम्ही इकडे तिकडे करत होतो. माधूही कुठे गेला होता आणि दणादण आवाज येऊ लागला. पटकन लक्षात येईना एवढा मोठा हा आवाज कशाचा असेल. आवाजाचा कानोसा घेतला तेव्हा लक्षात आले, आम्ही जेथे स्टे केला आहे तेथूनच हा आवाज येतो. आम्ही सगळे धावत तेथे गेलो आणि पाहतो तर काय, क्षणभर महेंद्रसिंह थांबला. त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. माकडांनी चुलीवर नुकतीच उतरून ठेवलेली जेवणाची भांडी पालथी पाडलेली. सर्व अन्न पाडून आणि आमच्याच तेथे ठेवलेल्या काट्या घेऊन माकडे त्या भांड्यावर मारित होती, दणादण. एवढे बोलून महेंद्रसिंह हसू लागले. पण असे का? सोनलने विचारले.
अहो, गरम भांड्यांमुळे त्यांना कदाचित भाजले असेल ना, म्हणून रागाने त्यांनी भांडी उलटी पालती केली होती आणि काठीने बडवत होती. मग तुम्ही काय केले? काय करणार? माकडांना हुसकले. चांगला रस्सा, भात, मटण सगळे मातीत गेले होते. मग काय, म्हादूने पिठले भात करून वाढले. तेव्हापासून जेवणाची भांडीही आम्ही जपू लागलो. दादासाहेब, पावसाळ्यात मज्जा येत असेल ना? पावसाळ्यातले जंगल खूप सुंदर आणि तेवढेच धोक्याचेही असते. सुंदरही असते आणि धोक्याचेही म्हणजे? देवीदासने विचारले. पावसाळ्यात जंगल न्हावून धुवून निघालेले असते. संपूर्ण हिरवेगार जंगल खूप सुंदर दिसते. खळाळणारे ओढे, नाले, सुंदर रानफुले, त्यावर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे पाहणे, निसर्गाचे अत्यंत मनोरूप पाहता येते. जंगलात पाणी म्हणजे जीवन. पाण्यावर शेवाळ, गवत, पाण वनस्पती, छोटे जीवजंतू, प्राणी जन्म घेतात. खरोखरी एखाद्या सुंदर चित्रासारखे जंगल सुंदर दिसते. जंगल धोक्याचेही होते. हाच काळ बहुतेक प्राण्यांच्या समागमाचा काळ असतो. माझावर आलेले प्राणी बिथरू शकतात. तसेच पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो, साधारण जून जुलै. या भागात पक्ष्यांची घरटीही खूप आहे. उद्या आपण ती बघूया. महेंद्रसिंह बोलायचा थांबला आणि मग दुसरे विषय निघाले. हसणं बोलणं, एकमेकांना चिडवणं सुरू झाले. माधू केव्हाच झोपून गेला होता. महेंद्रसिंह हाताची घडी घालून त्यावर डोके ठेवून निरभ्र आकाशात पाहत पडलेला होता. त्याला त्याचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी आठवत होते. त्यांच्याबरोबर केलेले आउटिंग आठवत होते. आपण गावाकडे आलो आणि सारे पाठीमागे टाकले. शहरातले मित्रमैत्रिणी, कोणाशीच संपर्क ठेवला नाही. याच 5 वर्षात कोण कुठे गेले असतील, काय करीत असतील. आपले लग्न झाले आणि खरेच आपण आपल्यातच राहिलो. बाहेरचे लागेबंद तोडलेच आपण. आपल्याच जीवनातले चढ उतार चढू लागलो. त्याच चक्रात फिरत राहिलो. काम आणि आपण, आपला चक्रव्यूह. सुरतचा हा ग्रुप आला. आपण त्यांच्याबरोबर आलो. आता वाटते 5-6 वर्षांपूर्वीचे आयुष्य पुन्हा जगतो आहोत. आपल्या मित्रांबरोबर मोकळेपणाने वागत होतो. इथे अजूनही पूर्ण मोकळेपणा आला नाही. कदाचित त्यांच्याबरोबर आपण दादासाहेब आहोत हे विसरू शकलो नाही. तरी छान वाटते आहे. या 2 मुली यांच्याबरोबर नसत्या तर बरे झाले असते. कदाचित आपण मोकळेपणाने वागू शकलो असतो. पुरे, आता झोपूया, सोनल म्हणाली. होय, उद्या पहाटे उठायचे आहे. पायलनेही सोनलच्या बोलण्याला साथ दिली. गुड नाईट स्वीट ड्रीम्स, किरण म्हणाला. स्वीट म्हणजे स्वीट नाहीतर प्राणी दिसतील स्वप्नात, देवीदास म्हणाला. दादासाहेब, तुम्ही थोडा वेळ झोपा, मी जागा राहतो. सूरज म्हणाला. नको, आम्ही जागे राहतो, सवय आहे आम्हाला. तुम्ही सगळे निश्चिंत झोपा. महेंद्रसिंह उठून बसला. सगळे झोपून गेले. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.